सत्यजित, मी मंजिरीच्या आईशी बोलले. कशाबद्दल? आपण आत्ताच बोललो ना तिला माहेरी पाठवण्याच्या बाबतीत. मग काय म्हणाले त्या काय म्हणणार? लेक माहेरपणाला येतेय म्हटल्यावर आनंदच झाला त्यांना. चांगलंय. तिथे गेल्यानंतर इथल्या गोष्टींमध्ये अडकून पडणार नाही ते. आई, तूही अजून मला माफ केलेलं नाहीयेस ना? उद्या सकाळी जाऊन सोडून ये तिला. नाही जमणार. मला उद्या सकाळी एक महत्वाची मीटिंग आहे म्हणून. मग संध्याकाळी जमव. फार उशीर करून चालणार नाही. किती दिवस राहणार मंजिरी तिथे? तिच्या जखमा भरेपर्यंत. आई, बस. मंजिरी, बस जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. मी सत्यजितशी बोलली. तो उद्या संध्याकाळी तुला पुण्याला नेऊन सोडणार आहे. पुण्याला? पुण्याला कशासाठी? कशाला म्हणजे? तुझ्या माहेरी. तुला जायची इच्छा होती ना? तुझ्या घरी सुद्धा सगळ्यांना बरं वाटेल तुला बघ. तुझ्या आईशी बोललीये मी. आई, मला नाही जायचंय माहेरी. मंजिरी, हो म्हणजे मी बरी आहे इथे. मी सांगते म्हणून जा. लग्नानंतर तुझं मनासारखं माहेर पण झालेलं नाहीये, मला माहितीये. आई, मला नाही जायचंय. आता तुलाही माझ्या शब्दाची किंमत राहिलेली नाहीये का मंजिरी? नाही, तसं नाही. म्हणजे नाही ना? मग आता या विषयावर मला चर्चा नकोय. जा, सत्यजित वाट बघत असेल. वंच, आता हेही संकट टळेल. मी मंजिरीला माहेरी पाठवते काही दिवस. स्वतः सत्यजित सोडायला जातोय. आता बघा, मंजिरी परत आली ना की पुन्हा पहिल्यासारखी असेल, हसरी. चला, आई अंबाबाईच पावली म्हणायची. पण वहिनी, मला ना काही बरं वाटत असं झालंय बघ. राहून राहून एकच हिच्या डोक्यात येतो. काय तू? अगं, मी काय म्हणते, आपण दोघीच 2-4 दिवस जाऊन येऊया का तुळजापूरला? बघ ना, असं बी लग्न झाल्यानंतर सत्यजित गेलाच नाही तुळजापूरला. आता आई भवानी रुसली असेल नाही? आता आपणच जाऊया आणि तिच्या पायावर डोकं ठेवून तिची माफी मागूया. काय? हो, खरंय तुम्ही म्हणताय ते. आपण जाऊयाच. तुमच्या मनात आलंय ना? तसं मीही देवीला बोलले होते, मंजिरी शुद्धीवर येऊ दे,
तुझ्या पायावर डोकं ठेवायला येईन म्हणून. होय ना, मग आता नक्कीच जाऊया. आई भवानी, येतो ग आम्ही. तू तुझ्या आई बाबांबरोबर 2-1 आठवडे राहिलीस तर त्यांनाही किती छान वाटेल ना, आणि आम्हाला पण इकडे खूप छान वाटेल. म्हणजे